हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंदिरात जाऊन आलो आहे. त्या लोकांनी सिंदूर तर काही दिला नाही, तर म्हटलं तुमच्या घरात जर स्त्री असेल तर सिंदूर देता येणार नाही हनुमानाच्या पायाचा, असं त्यांनी सांगितलं. प्रतीकचा फोन आला होता मला. त्याने सांगितलं मला की गुरुजी बोलले की दाराला नाही लावायचं, स्त्रिया असता, स्त्रियांना पिरियड वगैरे येतात. आता ते मी इन्स्टावर रील बघितली म्हणून मी त्याला आणायला लावला होता. काही नाही, मी लावून घेईल स्वतःला आणि देवाऱ्याला छोटंसं ते बनवून दे. नारळ फोडलं, तिथे लाडू वाटताय का? हो हो, ठीक आहे, मी नंतर खाईल प्रसाद. मला एक वाटी दे ना. आपला शेरू तुम्ही बघू शकता. बाय द वे, हे प्रतीकचं बेड आहे. ते बघा, तिथे थोडंसं बेडशीटला देखील डॅमेज केलं आणि त्याला चालतं, बेडवर कम्फर्टेबल येतो त्याला बेडवर ठेवायला. हे त्याचं सुशीचं तर सू केलेली होती, तर मी ती फेकून दिली. आणि हे बघा, फिशचं जे फूड आहे रेडीमेड, ते त्याला खूप आवडतं. ते खाल्लं त्याने, भरपूर मस्ती केली. आता इथे झोपला होता, म्हटलं हा झोपला आहे तेवढ्यात आंघोळ करू. तर महाराज तिथून उठून इथे आले बास्केटवर. बघा किती क्यूटली झोपला आहे. या वस्तू अशा एकावर एक त्याच्यामुळे ठेवाव्या लागतात. आश, तिला चीट करते मी, तिला म्हणून इतकं बाली बघताय. डोळ्याचा कलर बघा, घारे घाटे डोळे आमच्या शेराचे. काय करते शेरा? बोलायला लागला का कान असे एकदम उंच करून देतो. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे श्री हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हनुमान जयंती असल्यामुळे तुम्ही बघू शकता, मी शेंद्री कलरचा ड्रेस घातला आहे, प्लस कपाळाला देखील मी शेंदूर लावलेला आहे. तर प्रशांतजी आणि प्रतीक सकाळी सकाळी आंघोळ करून रेडी झाले. प्रतीक आपला लवकर रेडी होत नाही, काही असेल तरच तो रेडी होतो. आणि त्याने छान मारुती रायांची सेवा केली, दिवा अगरबत्ती वगैरे लावलं आणि 7 वेळेस त्याने हनुमान चालीसा वाचली. तर खूप छान वाटतं आपले मुलं जेव्हा असं काही देवावचं करतात, नाही का? कुठल्याही आईला छानच वाटेल, तसंच मलाही छान वाटलं. त्यानंतर ते आमच्या इथे जवळच हनुमानजींचं मंदिर आहे, तर तिथे ते दोघं दर्शनाला गेले होते. तर तिथून मोतीचूरचे लड्डू त्यांना प्रसाद मिळाला. मी काय खाल्ला नाही, पण बोलता बोलता तोंडाला पाणी आलं, कारण की मी माझा खाण्याचा टाईम झाल्याशिवाय खात नाही. प्रशांतजींनी अर्धा खाल्ला, अर्धा मी रुपालीला दिला, हेल्परला. आणि एक लाडू ओव्हनमध्ये आहे. प्रतीकचा आज उपवास आहे, आज पौर्णिमा आहे. तर पौर्णिमेचं आमच्याकडे सत्यनारायण असतं, जे प्रतीकने कबूल केलेलं आहे आणि तो करतो, म्हणून त्याचा आज उपवास आहे. तर मग ते दोघं जण मंदिरात जाऊन आल्यानंतर प्रसाद घेऊन आले घरी. मला प्रसाद वगैरे देऊन आले. मी त्यांना मंदिरातनं शेंदूर आणायला लावला होता, तर तो आणला, तो मी पण लावला आणि याला पण लावला, शेराला पण लावला. तर ते दोघं आता दुपारी येतील कधीतरी. माझी पण देवांची छान अशी पूजा करून झालेली आहे. आणि माझा तर काय उपवास वगैरे नाही, जरा वेळामध्ये म्हणजे माझी खाण्याची वेळ झाल्यानंतर मी खाईल. आमच्या शेरूसाठी हे खेळणं आणलं आहे, परंतु तो त्या खेळण्याबरोबर खेळतच नाही. आणि त्या दिवशी तो प्रतीकला झोपूच देत नव्हता. मग प्रतीकने त्याची जी फ्रेंड आहे कशी, जिला की एक्सपिरियन्स आहे बऱ्यापैकी, मग तिला फोन केला होता. तर तिने सांगितलं की पेपरचा बॉल बनवून टाक त्याच्या पुढे, मग तो खेळून दमेल आणि झोपेल. हे बघा, आत्ता हा करतोय ना, हे करायचं आहे ॲक्च्युली याने. त्याचे नेल्स, त्या सुतळी रोल केलेली आहे ना, त्याच्यावरती त्याने हे करायचं आहे. तर तो खेळत नाही. आणि तुम्ही बघू शकता, मी त्यालासुद्धा हे लावलेलं आहे, हनुमानजींचा शेंदूर. प्रतीक आणि प्रशांतजी गेले होते ना मंदिरात, तर त्याला पण बघू बाळा, बघू इकडे दाखव. हे बघा, त्यालासुद्धा मी शेंदूर लावलेला आहे. आणि जेव्हा हा त्रास देतो ना याला, हे दरवाजा उडून घ्यायचा, तर इथेच असेल. झोपला काय माहिती. शी केली का, सू केली का, शी केली का, काहीतरी केलंच असणार आहे. सू केलेली आहे, ते बघा. सू केल्यानंतर अशी ती मातीमध्ये असा गोळा तयार होतो आणि तिथे साईडला तो हे दिलेला आहे, स्कूप दिलेला आहे. त्याच्याने फक्त उचललं की ड्राय सँड खाली पडते आणि तो गोळा सूचा असेल, शीचा असेल, त्याच्यावरती राहतो. मग तो फेकायचा. लिटर बॉक्स आहे हे आमच्या शेरूचं. छेलू काय करतो बाला, काय करतो बाला? हां, आता त्याला कळायला लागलं आपलं नाव शेरू आहे. हे बघ, इथे मी प्रशांतजींसाठी बाजरीच्या मीडियम साईजच्या 2. त्यानंतर इथे वड्याची भाजी बनवली आहे. माझ्या भाऊजांनी जे माझ्यासाठी वडे बनवले त्याची भाजी आहे. प्रशांतजींना अशी पातळ भाजी खूप आवडते बाजरीचं. याची शॉपिंग काही संपत नाही आहे. याचं काहीतरी आलं आहे, रोज पार्सल येत राहतं. मी जेवण करेपर्यंत, मी खाईपर्यंत माझ्या पायाशी खेळला आणि झोपी गेला. मला असेच ठिकाणं आवडतं झोपायला. अरे बापरे, अरे बापरे. माझे मुलं लहान असताना आमच्या टी व्हीवर कार्टून वगैरे लागायचे,
परंतु आता बघा आमच्या टी व्हीवर काय चालू आहे. आमच्या शेरूनं बघावं टी व्ही, थोडा एन्जॉय. ए बघ, तो ग्लास उचल तर शेरू दिसत नाही माझा. तो बघा शेरू टी व्ही बघतोय. हा, त्यांनी बघावं म्हणून मांजरी लावून दिलाय प्रतीकने. नाही, त्याला आवाज पण येतोय ना. भारी आयडिया. किती मन लावून टी व्ही बघतोय बघ. खाली मान टेकून घेतली आता त्याच्या खेळण्यामुळे. तर बघ टी व्ही बघतो. तो टी व्हीवर जंप मारेला प्रतीक. आत्ता नाही बघत. आणि आता संध्याकाळचे 4:45 वाजलेले आहे. माझे सगळे कामं संपल्यानंतर मी आराम करण्यासाठी लोळून घेतलं होतं. आज पौर्णिमा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. प्रतीकचा उपवास आहे आणि आमच्याकडे पौर्णिमेला सत्यनारायण पूजा असते. तर त्याची पूजेची तयारी चालली आहे. तर आपण बघूया त्याने काय काय तयारी केली, पूजा मांडणी वगैरे कशी चालू आहे काय. आणि इथे पूजेचा चौरंग मांडण्यात आलेला आहे. चौरंगावरती पांढरा कपडा देखील अंथरण्यात आला आहे. इथे माझ्या ग्रंथांचं व्यासपीठ इकडे सरकवण्यात आलं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने याने तयारी केली आहे ऑलमोस्ट. माझा तिकडे आपल्या शेरामुळे आपल्याला नंदादीप तिकडे देव्हाऱ्यामध्ये ठेवावा लागतो. आता इथे दुसरा दिवा लावून देते मी याला. दिवे वगैरे लावून देते, तेल तूप टाकून देते. सांगून जातो, प्लीज फॉलो करा. खिडकी अशी उघडी नको. बंद म्हणजे लॉक पाहिजे. लॉक तो कधी पण इथे येऊन याच्यावर चढून असं असं करू शकतो. भले ऍक्सेस नाही पण भरोसा नाही ना. अजून काय काय करायचं आहे मी ते खिडक्या दरवाजे सगळे बंद पाहिजे प्रत्येक वेळेस 24 आवर्स. ते कपाटाचा दरवाजा बंद करा ना, मग ते घुसेल ना मध्ये. काढायचंय काहीतरी. त्या साखरेच्या वाट्या का चड्डीवर घ्या. गड. तर शेरू आपला शेरू आले बाबले, आले बाबले, बॅगेमध्ये चंबुचला. आणि प्रतीक साहेबांनी इथे कपडे काढलेले आहे. याचं म्हणणं तो झोपतोय, झोपू दे त्याला. आता बघा झोपायसाठी काय जागा निवडली. याला बॅग भरायची म्हणून याने इथे बॅग ठेवली आहे, कपडे काढून ठेवले आणि तो बॅगेत जाऊन झोपला आहे. त्याच्या ऑलमोस्ट वस्तू इथंच असतात, कागदाचा बॉल वगैरे, खेळणे पण आणले आहे त्याला. चला आता यांना राहिलेली तयारीला मदत करते मी. कुणाच्या भरोशावर चालले तुम्ही तुमच्या बाळाला सोडून? बाळाचे पप्पा बाळाच्या आजीच्या भरोशावर. बघा आम्हाला घरामध्ये जागा कमी पडली बसायला. आम्ही बघा कशात बसलो. हे बघा कसं काय करायला. हां, मी कुकिंग करत असले त्याला गॅसच्या ओट्यावर चढायचं आहे. मी भेंड्या धुतल्या होत्या त्यात, ते दिलं खाली फेकलं, त्याच्यात जाऊन बसलं. खेळायच्या वस्तू बघा, खोके, कागदी बॉल. पूजा चालू आहे इथे. सरळ हाताने तांबडा सोडून द्या. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व. राजाचे शिपाई आपल्याला पकडण्यासाठी येत आहेत असे पाहिल्यानंतर चोर घाबरतात आणि चोरलेले सर्व राजद्रव्य सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत असतो त्या ठिकाणी त्याच्या घराजवळ टाकून चोर पळून जातात. पाठीमागून आलेले राजाचे शिपाई सर्व राजद्रव्य साधुवाणीच्या घराजवळ पाहिल्यानंतर साधुवाणी आणि त्याचा जावई हेच दोघे चोर आहेत असे समजून त्या दोघांनाही बंदिस्त करून चंद्रकेतू राजाच्या समोर आणण्यात येते. राजाही विशेष विचार न करता त्या दोघांनाही बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा करतो. त्यावेळी साधुवाणी आणि त्याचा जावई आम्ही चोर नाही असे सारखे म्हणत असतात, परंतु सत्यनारायणाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणीही ऐकत नाही. उलट साधुवाणी आणि त्याचा जावई. गाईस तुम्ही बघू शकता पाऊस होतोय, एकदम जोरामध्ये पाऊस पडतोय. जस्ट प्रतीकची पूजा करून झाली आणि जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली. हे बघा विजा कडकडताय, भरपूर जोरात असा पाऊस पडतोय. प्लास्टिकचा बॉल कुठे आहे? इथे सोप्या खाली गेलेला आहे.
तुळशी जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे म्हण स्मरणे मात्रे म्हण कामना पूर्ती जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निर्लाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भोपाशा अभे तुझवा तोडी कोण पूर्वील आशा नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा. आणि घरातली सगळं पूजा वगैरे करून झाली, स्वयंपाक झाला, नैवेद्य दाखवला आणि आता 7:30 वाजले आणि आता मी चालले हनुमानजींच्या दर्शनाला. प्रशांतजी आणि प्रतीक जाऊन आले पण मी नाही गेली, तर मी म्हटलं जेवण करायच्या आधी मी दर्शन करून येते. तर आता आम्ही दोघंही चाललो आहे. आमच्या घरापासून जवळच हनुमानजींचं मंदिर आहे. मी आहे त्या अवतारात फक्त ही ओढणी घेतली आणि चालली आहे. प्रशांतजी गाडी काढताय आणि पाऊस पडून गेला. इतकी छान, इतकी मस्त थंड हवा लागते. इथे मस्त अशी लाइटिंग वगैरे लावलेली आहे. हनुमानजींची जयंती आहे, जन्मोत्सव आहे म्हणून. आणि या मंदिरामध्ये बायकांना प्रवेश नाही आहे, बाहेरूनच दर्शन घेतलं जातं. आम्ही आधी जेव्हा नाशिकला राहायला होतो तर आम्ही यायचो बऱ्याचदा. तुम्ही नारळ आणलं होतं सकाळी? मी जसं मी म्हणतो की या मंदिरामध्ये बायकांना प्रवेश नाही, बायका आत नाही जात, तर आम्ही पण बाहेरूनच मी दर्शन घेतलं आता. इथून गर्दी खूप आहे, हनुमंतांचे चेहरा पण दिसत नाही आहे. प्रतीक गेल्यामुळे मला या प्रतीकच्या रूममध्ये याच्याबरोबर झोपायची ड्युटी लागली आहे. आणि 11 वाजत आले आणि बघा याला झोपायचं नाही. शेरू तिकडे जा, वरती जा, तुझ्या बेडवर जा, वरती जा, जा वर जा, जा वर, काय करायची, जा जा वर. ए याला मी खेळवते वगैरे सगळं बरोबर आलं माझ्या बेडवर. तर परंतु मी त्याला बेडवर, आमच्या बेडवर तर याला अलाउड नाही केलं आहे, सवय नाही प्रशांतजींना बिलकुल बी आणि मला पण तो प्रतीकजवळ झोपतो, प्रतीकच्या रूममध्ये. तर तो रात्रीचा प्रतीकच्या अंगावरही येऊन झोपतो. आज माझी ड्युटी आहे. प्रशांतजी आधी म्हटले होते की मी पण झोपेल ह्या रूममध्ये, पण परत बोलले नाही हा जर रात्रीच्या त्यांच्या अंगावर चढला ते डचकून जाते, आणि म्हणून मग ते तिकडेच झोपले. तर मी आली आहे प्रतीकच्या रूममध्ये याच्याबरोबर झोपायला, पण याची काही झोपायची इच्छा दिसत नाही. बघा अशा पद्धतीने चालली याची मस्ती. मी फेस वॉश केलं, मॉइश्चरायझर लावलं आणि आता बघते, लाईट बंद करते. काय माहिती आता माझी याच्याबरोबर आज मी पहिल्यांदा एका रूममध्ये झोपणार आहे. त्याला रात्र झाली की जास्त खेळायचं असतं आणि दिवसा झोपायचं असतं. तर चला आजच्या व्हिडिओचा एंड मी इथे करते. मंदिरात दर्शन करून आल्यानंतर मी घरी आल्यावर 7 वेळेस हनुमान चालिसाचे पठण केलं आणि आरत्या वगैरे तर आम्ही सगळं बरोबरच केल्या होत्या. 108 माळ जप केली आणि बरंच आज दिवसभर हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र, रामरक्षा, बरंच काही हनुमान रायाचं ऐकलं. तर असा होता आजचा दिवस. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.